राज्य सरकारनं आज जारी केला। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। खास करून त्या शेतकऱ्यांसाठी की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरलेला होता। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती कोणत्या क्षणी पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात 2025 मध्ये पीक विमा भरला होता, जर तुम्ही देखील खरीप हंगामात 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल तर तुमचे बँकेचे खाते एकदा नक्की चेक करा, कारण की आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी केल्या होत्या। आता तुम्हाला देखील माहितच असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं। आता शेतकऱ्यांसाठी हे जे 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं, यामधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार होती। आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम असेल, रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली असून आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असेल की पीक विमा नेमका किती जमा होणार, तर बघा राज्य सरकारने हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती। जर तुमच्याकडे 1 हेक्टर क्षेत्र असेल तर तुमच्या खात्यावरती किती जमा होणार, तर 17,500 रुपये जमा होणार। जर तुमच्याकडे 2 हेक्टर क्षेत्र असेल तर तुमच्या खात्यावरती या ठिकाणी म्हणजेच की 30,000चे पुढे या ठिकाणी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता कृषी विभागाच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली होती। आता कृषी विभागाने काय सांगितलं होतं, तर बघा राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 20 जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती कृषी विभागाने या ठिकाणी दिली होती। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर खरीप हंगाम 2025 साठीचा पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला असून याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, कारण की पीक कापणी प्रयोगाची माहिती केंद्राकडे पाठवून पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम सुरू असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पीक विमा देण्याची घोषणा करण्यामध्ये आली होती। आता राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे आणि कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 20 जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं सांगण्यामध्ये आलं होतं। म्हणजेच की या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या मंडळामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार, हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व काय माहिती बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, त्याचबरोबर पीक विम्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार जेणेकरून सर्वात आधी तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल। म्हणजेच की पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल आणि पीक विमा कधी मिळणार अशी तुम्ही जर प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट।
तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ए टू झेड माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे. सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता सुरुवातीला म्हणजेच की सुरुवातीपासून जर बघायला गेलं तर या ठिकाणी म्हणजेच की खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आतुनात नुकसान झाले होते आणि या पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 31,628 कोटींचा पॅकेज जाहीर केला होता. तुम्हाला देखील माहीतच असेल, तुम्ही बातम्यांमध्ये या ठिकाणी ऐकलं असेल की राज्य सरकारने 31,628 कोटींचा पॅकेज या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर हे जे 31,028 कोटींचं पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलं होता, तर यामधून शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की कशा पद्धतीने पैसे जमा केले जाणार होते. तर बघा, सरकारनं जे कोट्यावधी रुपयांचं पॅकेज मंजूर केलं होतं त्यामधून कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानंतर खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी एकूण 3.5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारनं केली होती. त्यानंतर रब्बी हंगामासाठी बियाणे आणि खतांसाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपयांची मदत देण्याची राज्य सरकारने घोषणा केली होती. त्यानंतर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना 27,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतलेला होता. त्यानंतर बागायती शेतकऱ्यांना 32,500 रुपये, बुजलेल्या विहिरींसाठी 30,000 रुपये, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10,000 कोटींचा निधी राज्य सरकारने या ठिकाणी जाहीर केलेला होता आणि त्यानंतर पीक विमा देण्याची देखील सरकारने घोषणा केली होती. आता राज्यातील साधारणतः 45 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असल्याचं देखील या ठिकाणी म्हणजेच की मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील साधारणतः 29 जिल्ह्यातील 253 तालुके आणि त्यातील साधारणतः 2,059 मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये आली आहे. आणि त्या पाठोपाठ आता पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. म्हणजेच की राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही वाटप करण्यामध्ये आल्यानंतर आता सरकारने पीक विमा देण्याची देखील घोषणा केलेली होती आणि त्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. आणि पीक विमा किती मिळणार तर बघा, सरकारनं 17,500 रुपये देण्याची घोषणा केली होती. म्हणजेच की या ठिकाणी 17,500 रुपये हेक्टरी अशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. आता या ठिकाणी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी म्हणजेच की काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता बघा, शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जात असले तरी अद्याप देखील म्हणजेच की काय होतं तर काही कामे पूर्ण नसल्यामुळे म्हणजेच की काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाही. म्हणजेच की पीक विम्यासाठी शेतकरी पात्र असतात, परंतु पात्र असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे जमा होत नाहीत. असं चित्र आपल्याला म्हणजेच की बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा. फक्त पीक विम्याच्या लाभासाठी नाही तर नुकसान भरपाईचा लाभ असेल, नमो शेतकरी योजनेचा लाभ असेल, PM किसान योजनेचा लाभ असेल, म्हणजेच की कोणत्याही योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता प्रत्येक शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असेल. आता हे जे तुमच्याकडे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती शासकीय योजनांचे पैसे जमा होत असतात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी मोबाईल नंबरशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे. जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक नसेल
तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. हे देखील अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आता बघा, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 20 जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं होतं. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे. कोणत्या क्षणी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची देखील काहीच गरज नाही. आता याच जानेवारी 2026 मध्ये पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे पीक कापणी प्रयोगाची माहिती केंद्राकडे पाठवून पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम सुरू होते. जे म्हणजेच की आता या ठिकाणी आपल्याला म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वीच कृषी विभागाने सांगितलं होतं की या ठिकाणी पीक कापणी प्रयोगाची माहिती केंद्राकडे पाठवण्यामध्ये आली असून पोर्टलवरती अपलोड करण्याचे काम सुरू आहे असं कृषी विभागाने मागील काही दिवसांपूर्वीच सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आणि कृषी विभागाने अजून एक महत्त्वाची माहिती दिली होती ती म्हणजेच की 20 जानेवारी पासून पीक विमा मिळू शकतं असं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं होतं. म्हणजेच की याचाच अर्थ आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होत आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आणि फक्त पीक विम्याचीच रक्कम नव्हे तर आता नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. राज्यातील साधारणतः 90 लाख ते 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी आता प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले होते आणि 8वा हप्ता कधी मिळणार अशी शेतकरी प्रतीक्षा करत होते. परंतु आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो या ठिकाणी म्हणजेच की याच जानेवारी महिन्याच्या 31 तारखेपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे. आणि कृषी विभागाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी 1930 कोटींचा निधी वित्त विभागाकडे मागितला असल्याची देखील माहिती समोर आली आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी साधारणतः 1930 कोटींचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाईल. म्हणजेच की पीक विम्याची रक्कम असेल नमो शेतकरी योजनेचा हप्ता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. म्हणजेच की अवघ्या काही दिवसांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाईल. आणि सध्या जर बघायला गेलं तर सध्या देखील या ठिकाणी म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वाटप सुरू आहे. राज्यातील साधारणतः या ठिकाणी 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असले तरी जे उर्वरित 8% शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम असेल रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत आहे. हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर काही कारणास्तव तुमच्या देखील खात्यावरती अद्याप देखील नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर तात्काळ KYC करा. आणि जर इतर काही तांत्रिक अडचण असेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाट्याशी संपर्क साधू शकता किंवा या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांशी म्हणजेच की कृषी अधिकाऱ्यांशी देखील तुम्ही संपर्क नक्की साधू शकता जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि आता या ठिकाणी पीक विम्याची रक्कम देखील अवघ्या काही दिवसांमध्ये जमा होईल. खरं तर या ठिकाणी 20 जानेवारी नंतर पीक विम्याची रक्कम जमा होईल असं सांगण्यामध्ये आलं होतं. त्यानुसार आता येत्या काही दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल. खरं तर म्हणजेच की या ठिकाणी साधारणतः 31 डिसेंबर पर्यंत म्हणजेच की 31 डिसेंबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगामाचा पीक विमा जमा होणे अपेक्षित होते. परंतु पीक विमा वाटप करण्यासाठी देखील या ठिकाणी थोडा उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना नक्कीच या ठिकाणी दिलासा मिळू शकतो. हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देखील आता या ठिकाणी जमा होणार आहे. हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार तर बघा, राज्यातील म्हणजेच की साधारणतः 29 ते 30 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा या ठिकाणी होणार असल्याचे देखील म्हणजेच की सांगण्यामध्ये आलं आहे. परंतु आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या मंडळामध्ये पीक विमा जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार फक्त या ठिकाणी पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की या ठिकाणी म्हणजेच की जी माहिती समोर आली आहे या सर्व माहितीचा एकंदरीत जर विचार केला तर अवघ्या काही दिवसांमध्ये आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात होईल. म्हणजेच की 2 ते 3 दिवसांमध्ये पीक विमा जमा होण्याची आता दाट शक्यता बघायला मिळत आहे. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या तालुक्यात, कोणत्या मंडळामध्ये पीक विमा जमा केला जाणार याची जी यादी आहे ती देखील आता म्हणजेच की लवकरच
समोर येईल आणि जशी पीक विम्याची यादी येईल म्हणजेच की पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची तालुक्यांची मंडळाची यादी जशी आपल्याकडे येईल लगेच तुम्हाला कळवण्यामध्ये येईल. जर तुम्हाला देखील पीक विम्याची सविस्तर यादी बघायची असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. पीक विम्याच्या यादी संदर्भातील सविस्तर व्हिडिओ आपण या ठिकाणी म्हणजेच की लवकरच या चॅनल वरती येणार आहे. तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितींसाठी अपडेटसाठी बातम्यांसाठी या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. जर या ठिकाणी शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल म्हणजेच की तुम्ही देखील EKYC केली नसेल तर EKYC करून घ्या. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. फार्मर आयडी नसेल तर फार्मर आयडी या ठिकाणी काढून घ्या. आणि ज्या शेतकऱ्यांची सर्व कामे पूर्ण असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि खास म्हणजेच की अजून एक महत्त्वाची जी बातमी आहे ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आता याच महिन्यामध्ये जमा केला जात आहे. 31 जानेवारीपर्यंत हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. साधारणतः 2000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जात असतो. 8वा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की या ठिकाणी हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हप्ता कधी मिळणार, आज मिळणार की उद्या मिळणार असे देखील प्रश्न आपल्याला बघायला मिळत होते. शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही खुशखबरच म्हणावी लागेल. शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आता या ठिकाणी जमा केला जात आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. ही माहिती चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.